नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या जन्माच्या पूर्वीच या 5 गोष्टी माणसाच्या भाग्यात लिहून ठेवलेल्या असतात. एकदा बघा कोणत्या आहेत या 5 गोष्टी. चला तर मग पाहूया. पूर्वीचे लोक त्यांचे पूर्ण आयुष्य म्हणजेच मानवाच्या निर्धारित केलेले जितकं वय आहे तेवढं वर पूर्ण जगायचे. म्हणजे पूर्वी लोक 100 वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक वर्ष जीवन जगत असायचे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता लोक 80 किंवा त्यापेक्षाही कमी आयुष्य जगत आहेत. की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो. मित्रांनो, तुम्ही इतर लोकांकडून किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांकडून हे ऐकले असेलच की चांगल्या माणसांना देव त्यांच्याजवळ लवकर बोलावून घेतो. परत तुम्हाला हे माहीत आहे की असं का घडत असतो? शेवटी यामागचं कारण काय आहे? चांगली लोक वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगत असतात? तर मित्रांनो, आपण याबाबत चांगल्या प्रकारे जाणून घेणार आहोत. खूप साऱ्या लोकांच्या तोंडून हे ऐकले असेल की तो माणूस चांगला होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलावलं आहे. जर तो वाईटदृष्ट माणूस असला तर इतक्या लवकर मेला नसता. अनेक ग्रंथामध्ये या विषयाचे वर्णन देखील केलेलं आहे. त्याच ग्रंथांच्या आधारे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चांगल्या माणसाचा मृत्यू लवकर का होतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचे एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चितच होणार आहे. जो जन्म घेतो तो एक दिवस नक्की मरतो. हे एक कटू सत्य आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या 5 गोष्टी तो जन्माला यायच्या अगोदरच पासूनच निर्धारित केलेल्या असतात. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचा जन्म कधी, केव्हा आणि कोणाच्या घरी होणार आहे. तर हे आपल्या हातात नाही की आपला जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावे. जर असं असतं तर प्रत्येकाने श्रीमंताच्या घरी जन्म घेतला असता. ही तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेलेले आहेत आणि त्याच कर्माच्या आधारे आपलं भाग्य बनत असतं. दुसरी गोष्ट आहे मनुष्याचा विवाह कधी, कुठे आणि कोणासोबत होणार. मित्रांनो, कधी कधी तुम्ही हे पाहिले असेल की तुम्हाला विवाह दुसऱ्यासोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीसोबत होत असतो. हे सर्व विधी लिखितच आहे. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याकडे धन, संपत्ती, रुपये, पैसा किती असतील. मेहनत तर सर्वजण करत असतात. श्रीमंत तर प्रत्येकालाच व्हायचंच असतं. परंतु काही लोक असे असतात की त्यांना ताबडतोब यश मिळतं तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात. अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकर श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्यांच्या रोजचा खर्च चालू शकतात. एवढंच धन कमवू शकतात. कधी कधी कोणाला आकाश निधनाची प्राप्ती देखील होत असते तर कोणाला त्याच्या वालवडिलांची संपत्ती मिळत असते. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्य किती बुद्धिमान, किती विद्वान, किती ज्ञान असेल. एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो. परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विद्येचं लवकर ग्रहण करत असतो. परंतु जो कमी बुद्धिमान असतो तर त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करत असतो. देवाने सर्व मनुष्याला एकसारखेच बनवले आहेत. सर्वांची शरीर रचना एकसारखीच आहे. एक डोकं, 2 डोळे, एक नाक, एक फोनवर विचार करण्यासाठी मेंदू, यामध्ये बुद्धी दिलेली आहे. या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी, तर काही लोक मूर्खांच्या श्रेणीत सुद्धा येत असतात. 5वी गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचा मृत्यू कधी, केव्हा आणि कुठे होईल. मनुष्याचा मृत्यू हा त्याचा जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो. या 5 गोष्टी मनुष्याने जन्म घेण्यापूर्वीच देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात आणि या गोष्टी अटळ आहेत. या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाही. भाग्यवंत कर्मापासून, त्यामुळे कर्म प्रधान आहे आणि मागील जन्माचा आधार रोज आपलं भाग्य बनत असतं. कर्म आणि भाग्य आपण पुढील प्रकारे जाणून घेणार आहोत. एक विद्यार्थी परीक्षा देत असतो. तो विद्यार्थी प्रश्नांचे उत्तर ज्याप्रमाणे लिहितो त्याच प्रकारे शिक्षक त्याला गुण देत असतात. इतर परीक्षार्थी एक कर्मणी आहे. तो
जो त्याचं कर्म करत आहे आणि शिक्षक विधाता आहेत, तो जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे. अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहित आहे. आशा करत आहे की तुम्हाला उदाहरणाद्वारे कर्म आणि भाग्यामधील फरक समजलाच असेल. कर्मनीच भाग्याची उत्पत्ती होते. जन्मात केलेल्या कर्मानुसार या जन्मात आपल्याला त्याचे फल मिळत असते. काही कर्मांची फलंही त्याच जन्मातच मिळत असतात. परंतु ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोटा असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरली जाते. त्याचप्रमाणे मनुष्याची जर आयुष्य कमी असेल तर तसे पाप पुण्य जास्त असतील तर देव त्या पापाचा फल त्याला पुढच्या जन्मात देत असतो. मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे. बाकी कर्माचं फल देऊन त्याला देत असतो चांगले. कर्म चांगल्या भाग्याला मिळत असतात. अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचे निर्माण करत असतात आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहायचं आणि जेणेकरून त्याचा भाग्य चांगले बनेल आणि त्याच्या भाग्यात जीवनात नेहमी सुख समाधान असेल. कारण जर एक मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळे त्याचे भाग्य हे वाईटच बनणार आहे आणि दुर्भाग्यशाली मनुष्याने जीवन हे नकारात्मक समानच असतं. अनेक कष्ट आणि त्रास सहन करत असतो. ज्या प्रकारे तुम्ही बियाणे पदार्थ तुम्हाला फल मिळणार आहे. जर तुम्ही एखादं फुलझाड किंवा फलझाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फले प्राप्त होणार आहेत आणि जर तुम्ही एखादे काटेरी वृक्ष तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारे काटेरी वृक्ष मिळणार आहेत. त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल, परंतु शरीराला त्रास देणारे काटेसुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला प्राप्त होणार आहेत. त्याचप्रमाणे वाईट कृत्य वाईट कर्म हे थोड्या वेळासाठी सुप्रदान करत असतात, परंतु त्या वाईट करण्याचे फल हे नंतर मिळत असतं. हे फल मनुष्याच्या अधोगतीचं मनुष्याच्या नाशाचं कारण बनतं. ते फल मनुष्याला त्या काट्याप्रमाणे टोचत असतं आणि मनुष्याला ते अनेक वेळा देत असतात. मित्रांनो, असे म्हटले जाते की जेवढी चावी मारणार तेवढेच ते खेळणे चालणार. देवाने ज्याला तितकं जीवन दिले आहे तो तेवढेच आयुष्य जगतो. जो जितक्या दिवसांसाठी आला आहे त्या पृथ्वीवर तेवढ्या दिवसासाठीच राहणार आहे. कारण कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा, कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा. रुपया, पैसा, धनसंपत्ती आज आहे तर उद्या नाही. राजापासून रंक बनवण्यात वेल लागत नाही. देवाच्या मर्जीशिवाय झाडाचे एक पानसुद्धा हलत नाही. आणि म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे मनुष्य जेव्हापर्यंत पृथ्वीवर आहे त्यांनी देवाची भक्ती करत राहायला हवी. चांगले कर्म करत राहायला पाहिजे. परोपकार दानधर्म करत राहिले पाहिजे, ज्यामुळे मनुष्याचा कल्याण होतो. आता हे सुद्धा जाणून घेऊया की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो. कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्या तरी चांगल्या हेतूने या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलून घेतो. कारण तो व्यक्ती देवाच्या जवळ असतो. तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय असतो. देवाला हे मुळीच वाटत नाही की त्याच्या प्रिय व्यक्ती या मायानगरीत राहून एखादं पाप करावं, ज्यामुळे त्या पापाची शिक्षा त्याला भोगावी लागेल. एकंदरीत म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्याच्या चांगल्या कामामुळे लवकर होत असतं. कधी तुम्ही ऐकलं असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजार नव्हता, कुठलाही त्रास नव्हता. तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता. त्याने रात्री आनंदाने भोजन केले आणि भोजन ग्रहण करून रात्री तो झोपला आणि सकाळी तो उठलाच नाही, तो झोपूनच राहिला. अर्थातच कुठलाही आजाराशिवाय कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला. आणि अशावेळी लोक म्हणतात की ती पुण्यात व्यक्ती होती ज्याला देवाने एवढं सुखद मृत्यू दिलं. एवढं सोपं मृत्यू त्याला झाला. कोणताही आधार दिला नाही, कोणताही त्रास नाही, कोणताही कष्ट नाही. पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला झोप
जी पीडा होत असते ती एकदाच 100 विंचू चावल्याने जेवढी होत असते त्यापेक्षाही अधिक होते आणि इतकं त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की आपल्या जन्माच्या पूर्वीच या 5 गोष्टी माणसाच्या भाग्यात लिहून ठेवलेल्या असतात आणि या 5 गोष्टी आपण पाहिल्या की चांगल्या माणसाचा मृत्यू लवकर का होतो, अशा बरेच काही गोष्टी पाहिल्या. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.